माझे रील्स व्हायरल जातात याचं मला एवढं काही वाटत नाही, पण जेव्हा माझी फॅमिली माझे रील्स बघते ना तेव्हा खूप भारी वाटतं यार. मी तर सगळ्या आठवणी जपून ठेवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे छोटासा. व्लॉग्स बघून सगळेजण इतके हसले ना की डोळ्यात आनंद अश्रू. आज मी दादांच्या घरच्या गणपती बाप्पाच्या पाया पडायला गेलेले, मजा आली आणि आमच्या वहिनी तर एकदम सुगरणच. पुण्यात आमचे खूप नातेवाईक आहेत आणि आता सगळ्यांच्या घरी गणपतीमध्ये जाणार. दिवसभर फिरल्यानंतर संध्याकाळी घरी गेले, दिवा लावला, आम्ही गणपती बाप्पांची आरती केली आणि मोदक खाल्ला. त्यानंतर मग मी रात्री सोसायटीमध्ये गेले. इतके सुंदर सुंदर प्रोग्राम होते ना की ते बघतच बसले. ॲमॅनोरा कुठेतरी मुलांसाठी एक खूप चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहे असं मला वाटतं. आमची कुलदैवत म्हणजे तुळजाभवानी आणि गावामध्ये जगदंबा देवीचं मंदिर आहे. गोंधळचा परफॉर्मन्स बघितला आणि माझ्या पप्पांना राहवलं नाही, ते बक्षीस द्यायला स्टेजवरती गेले आणि काय म्हटले बघा. आमचं गाव कुळधरण दौंडच्या इथं आहे. आमच्या इथे ना जगदंबा देवीचं मंदिर आहे, खूप म्हणजे श्रद्धास्थान. इतकं परफॉर्मन्स भारी केला की तुझ्या सॅल्यूट, खरंच भारी. सर थँक्यू फॉर द एनकरेजमेंट. काही म्हणा, मराठी गाणे असले ना एक वेगळी शोभा येते आणि त्याच्यामध्ये जर देवाचे गाणे आणि त्यातली त्यात गोंधळ म्हणल्यावरती बापरे, अंगावरती काटा आल्याशिवाय राहत नाही.